तुमच्या पण शेतात बोंडसड होते का? कापूस पिकामध्ये फवारणी करत असताना सुरुवातीला जर तुम्ही एक सिक्रेट वस्तू जर ॲड केली तर कापूस शेवटच्या वेचणीपर्यंत अगदी शेवटपर्यंत तुमच्या शेतात बोंडसड हे येणार नाही आणि कापूस उत्पादनात तुम्हाला वाढ देखील बघायला मिळेल. तर हो मित्रांनो, हे खरं आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कपाशीला बोंड तर भरपूर लागतात, पण ऐनवेळी ती बोंड आतून सडू लागतात, काळी पडतात आणि पांढरं सोनं होण्याआधीच आपली संपूर्ण मेहनत मातीमोल होते. तुमच्याही कपाशीची बोंड असे सडतात का? पण आता अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी एक खास वस्तूबद्दल सांगणार आहे, जी कपाशीची फवारणी करताना तुम्ही फक्त एकदा मिक्स केली तर शेवटपर्यंत तुमच्या कपाशीला एकही बोंड सड लागणार नाही. होय, अगदी शेवटच्या वेचणीपर्यंत तुमचं बोंड सुरक्षित राहील आणि कापसाचं वजनही वाढेल. तर मित्रांनो, 90% शेतकरी बांधव फवारणी करताना नेमकी याच ठिकाणी मोठी चूक करतात आणि बाजारातील महागडी औषधं आणूनही त्याचं नुकसान होतं. तर ती चूक कोणती आणि अशी कोणती वस्तू आहे की अगदी आपण फवारणीमध्ये जर घेतली तर तुमचं बोंडसड म्हणजेच होण्यापासून बचाव होऊ शकतो आणि उत्पादनात वाढ होऊ शकतो? तर मित्रांनो, आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असणार तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव कापूस पिकाची फवारणी करत असतात, तर 90% शेतकरी कुठे चुकतात? 90% शेतकरी बऱ्याच वेळेस महागडी फवारणी घेतात. 3 तर 4,000 रुपये लिटर प्रमाणे फवारणी घेतात. तर महागडी फवारणी करणं टाळा. त्याच्यामध्ये गॅस पॉयझनचं प्रमाण असतं आणि गॅस पॉयझनचं प्रमाण असल्यामुळे मित्र कीटक नष्ट होतात आणि रोग फवारणी केल्यानंतर परत झपाट्याने लवकर पिकावर अटॅक करतो. याच्यात तुमचं नुकसान होतं. म्हणजेच काय, तुम्हाला परत परत फवारणी करण्याची वेळ येते आणि रोगाचा अटॅक झाला की उत्पादनात घट होते. 90% शेतकरी या ठिकाणी चूक करत असतात. तसंच आपण जर कापूस पिकावर जर फवारणी करत असणार तर विदाऊट गॅस पॉयझन अगदी स्वस्तात फवारणी करा. तसेच मित्रांनो, कोणती आहे ती सिक्रेट वस्तू जी तुम्ही फवारणी जर केली तर तुमच्या शेतात अगदी शेवटच्या वेचणीपर्यंत बोंडसड होणार नाही? तर मित्रांनो, ती वस्तू आहे ते म्हणजेच ॲशिपेट 75%. तर मित्रांनो, ॲशिपेट 75% हे जर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये जर घेतलं फवारणीमधून तर हे तुम्हाला सुरुवातीपासूनच फवारणीमध्ये ॲड करायचं आहे. याच्याने काय होतं, पतिंग झाडावर त्या वासामुळे येत नाही, अंडी घालत नाही आणि अळ्यांचं प्रमाण वाढत नाही आणि जर हा प्रकार जर घडलाच नाही तर बोंडसड म्हणजेच कापूस पिकामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही अगदी शेवटपर्यंत. तर बरेच शेतकरी ही ॲशिपेटची फवारणी करत असतात, पण दुकानदार बऱ्याच वेळेस ॲशिपेट द्यायला नकार करतात, कारण त्यांना ते म्हणजे जास्त मोठे विक्री होत असते आणि स्वस्तात असतं. त्याच्यामुळे ते आपल्या मातीमध्ये खूप महागडे तणनाशक फवारणी असेल किंवा कीटकनाशक फवारणी असेल, कोणतीही फवारणी औषध तुम्ही घ्यायला जा, दुकानदार आपण सांगितलेले औषध न देता दुसरेच म्हणजे महागडी फवारणी आपले माथी मारतात. तर बरेच जण ॲशिपेटचा वापर करत नाही आणि बरेच जण म्हणतात की ॲशिपेटमुळे कापूस लाल पडतो, तर हे फार चुकीचं आहे. तर ॲशिपेट फवारणी करा. आता याचं प्रमाण किती घ्यायचं? तर 15 लिटर पंपसाठी आपल्याला जवळपास 30 ग्रॅम एवढं ॲशिपेट घ्यायचं आहे. 15 तर 20 लिटर पंपसाठी आणि याची फवारणी आपल्याला करायची आहे. मित्रांनो, याची जर फवारणी तुम्ही सातत्याने जर ठेवली तर नक्कीच तुमच्या शेतामध्ये कापूस प्लॉटमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बोंडसड हे बघायला मिळणार नाही. म्हणजेच काय, बोंडसड होणार नाही तर तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा.